मंडळी रामराम। आज मुख्यमंत्र्यांची मीटिंग होती, बैठक। मलाही सकाळी अचानक मेसेज आल्यामुळे मग त्या मीराताईंना फोन केला। त्यांनी मला सांगितलं की आज जायचंय आपल्याला। मग आम्ही अशा सर्व महिला तयार होऊन निघालो। आज देवीचा तिसरा दिवस आहे। सर्वजण ग्रे कलर मध्ये कपडे घालून आले आहेत। नवदुर्गा ज्यांना उपवास होता त्यांना उपवासासाठी फराळाचं ठेवलं होतं। पाण्याच्या बॉटल्स होत्या। ज्यांचे उपवास नव्हते त्यांना नाश्ता ठेवला होता छानपैकी। आणि सर्वांना बसमध्ये बसल्यानंतर सर्वांना वाटलं, सर्वजण खात्यात मस्त बस निघाली। बसमध्ये ऍक्च्युली सर्व मस्त छानपैकी त्या नाश्त्याचा एन्जॉय करत होते। एसी बस होती आणि मी बसमध्ये काही जास्त काही व्हिडिओ काढला नाही, कारण मला ना वॉमिट आल्यासारखं होत होतं आणि मला एसी बस असत किती लागते त्यामुळे मी व्हिडिओ काढलाच नाही। तिथून पुढे आम्ही उतरलो छानपैकी। रनिंग किती 5-10 मिनिटाचं अंतर होतं। मग तिथपर्यंत आम्ही चालत गेलो। खूप गर्दी होती। ऍक्च्युली उभं राहायला काय बसायला सुद्धा जागा नव्हती। मग आम्ही एक ठिकाणाचं सावलीचं बघितलं आणि तिथे जाऊन अशा पद्धतीने मस्तपैकी सर्व लाईनीत बसलो। आणि मग त्यांचं लांबूनच भाषण ऐकत होतं। आतमध्ये काय पोलीस लोक सोडत नव्हती। मग आम्ही तिथून मग इतक्या वेळ बसणार कसं, मग परत आम्ही ड्रायव्हर काकांना फोन केला। मग परत आम्ही तिकडनं आमची रवानगी परत डेपोकडे गेली। तिथे बस लावली होती, मग कारण सर्व महिला जमा झाल्याशिवाय बस काही निघणार नव्हती। मग आम्ही परत रनिंग कर आम्ही डेपोकडे निघालो। हा आपला व्हिडिओ जर चांगला वाटत नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करून सांगा। एवढ्या ह्या बचत गटाच्या महिला होत्या आणि सोय पण छान होती। ऊन खूप लागत होतं, पण मग आम्ही हळूहळू सर्वजण बसकडे आमची निघालो। मग तिथून पुढे घरी। आपला व्हिडिओ हा छान वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण एवढे पैसे दिलेत म्हटल्यानंतर बहिणींनी जाणं गरजेचंच आहे लाडक्या भावासाठी। बाय।